राज्यातील 85,000 कृषी केंद्र सेवा बेमुदत संपावर आहेत। तर जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्रांचा यात सहभाग आहे। मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी मापदाच्या वतीने करण्यात येते। महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये मापदा संघटनेने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्र आज संपामध्ये उतरलेले आहेत। तर राज्यामधील 85,000 कृषी केंद्र हे या बेमुदत संपामध्ये उतरलेले आहेत। विनोद तराडते आपल्यासोबत जुडलेले आहेत। दादा, काय सांगणार? विविध मागण्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आज संपावरती उतरलीत। खत कंपन्या आमच्याकडनं अतिरिक्त भाडं वसूल करतात, हे सुद्धा थांबवावं ही एक मागणी आहे। एखाद्या ठिकाणी जर अप्रमाणित बियाणं किंवा काही कीटकनाशक आढळलं तर त्याच्यामध्ये आमच्या कृषी केंद्र चालकसुद्धा आरोपी म्हणून ट्रीट होतो कोर्टात। त्याच्यामध्ये आम्हाला साक्षीदार करण्यात यावं, कारण आम्ही सीलबंद विकलेला आहे, शासनाची परवानगी असलेलंच निविष्ठा विकलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला साक्षीदार करावं अशी सुद्धा आमची एक मागणी आहे। ह्या अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही शासनाच्या समोर हे आमच्या बंद पुकारलेला आहे। परंतु याच्यामध्ये शासनाने आतापर्यंत काही दखल घेतलेली नाही आहे। नवीन साथी ॲप जे लॉन्च केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून पुढचं बियाणं ह्या ठिकाणी वितरित होणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमची मागणी शासनाला अशी आहे की आपण हे उत्पादक कंपनी आणि पुरवठादार कंपनी यांच्यापर्यंतच फक्त लागू करा। जो शेवटचा घटक आहे आमच्या कृषी केंद्र चालक बियाणे विक्रेता, त्याच्या पॉईंटला हे साथी पोर्टलचं आपण ॲप लागू करून द्या, त्याला सुद्धा आमच्या कडाडीने विरोध आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कंपनीला आरोपी करा, आम्हाला साक्षीदार करा, कारण आम्ही सीलबंद आणून सीलबंदच विकलेला आहे, अधिकृत कंपनीचंच विकलेलं आहे। पण तरीसुद्धा तशा पद्धतीच्या कारवाया ह्या आमच्यावरती होत आहे। त्यामुळे शासनाने जर हे बंद नाही केलं तर आम्ही आता पुढच्या काळामध्ये अनुदानित खतं विकतानाची जी पॉस प्रणाली आहे त्या पॉस मशीन आम्ही शासनाकडे सरेंडर करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।